नागपूर मुंबई महामार्गावरील जळगाव परिसरात असलेल्या तरसोद ते पारधी या बायपास रस्त्याचं काम 1 वर्ष आधी या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं। मात्र असं असलं तरी पहिल्याच पावसामध्ये आसुदा रेल्वे ब्रिज जो आहे तो या ठिकाणी खचल्याने कालपासूनच जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मी आता त्याच पुलावरती आहे। आपण रियालिटी चेकच्या माध्यमातून बघू शकतोय की या ठिकाणचा जो 1 वर्ष आधी बांधण्यात आलेला हा आसुदा येथील रेल्वे ब्रिज जो आहे तो या ठिकाणी खचायला सुरुवात झालेली आहे। मी या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून दाखवू इच्छितो की या ठिकाणी या ब्रिजच्या जो बाजूचा कठडा आहे तो या ठिकाणी धसायला सुरुवात झालेली आहे। खाली माती या ठिकाणी पडलेली आहे आणि प्राधिकरण विभागाच्या वतीने याला दिसू नये यासाठी पांढऱ्या कपड्याने झाकण्यात देखील आलेला आहे। मात्र दुसरीकडे जर विचार केला तर या ठिकाणी जर बघितलं तर रस्त्याला या ठिकाणी मोठमोठे तडे पडल्याचं आपल्याला चित्र प्रत्यक्षात दिसून येत आहे। एकीकडचा विचार केला तर या ठिकाणची कालपासून ज्या पद्धतीने वाहतूक बंद करण्यात आलेली असली तरी काही प्रमाणात या ठिकाणी अद्यापही वाहने ये जा करत आहेत। आपल्या जीवाशी खेळ करत ज्या पद्धतीने बघतोय तर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात भेगा देखील पडल्याचं चित्र दिसून येत आहे। 1 वर्षापूर्वीच या तरसोद ते पारधी बायपास रस्त्याला या ठिकाणी सुरुवात झाली आणि पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणची वाहतूक बंद करण्याची वेळ राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाला आलेली आहे। पारडी ते तरसोद बायपास आसुदा रेल्वे पुलावरील रस्त्याचा मोठमोठे भेगा व भरावाच या ठिकाणी सिमेंटच्या प्लेट खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक कालपासून अचानक बंद करण्यात आली। अवजड वाहने असतील किंवा छोटे वाहने देखील या ठिकाणी येण्यास मनाई करण्यात आलेली आहे। आपण बघतोय तर हे ठिकाणचे जे पिलर आहे ते देखील या ठिकाणी झुकायला सुरुवात झालेली आहे। ब्रिज उभारण्यात आला मात्र निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतो आहे। या ठिकाणी ज्या पडलेल्या भेगा आहेत त्या प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी रेती टाकून बुजवण्यात आलेल्या आहे। मी आता दाखवू इच्छितो की या ठिकाणी या पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या भेगा या ठिकाणी जर बघतोय तर फक्त कच टाकून या ठिकाणी बुजवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। थातूर मातूर केलेल्या या कामामुळे या ठिकाणचा जो ब्रिज आहे तो कुठेतरी धसायला सुरुवात झालेली आहे, पडायला सुरुवात झालेली आहे। त्याचमुळे प्रशासनाच्या वतीने हा ब्रिज बंद करण्यात आलेला आहे। असं असलं तरी सकाळपासून काही प्रमाणात ट्रक असतील किंवा छोटे वाहन या ठिकाणी जाण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप आज संध्याकाळपर्यंत दिल्लीची जी एक्सपर्ट टीम आहे ती तपासणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। त्यानंतरच हा ब्रिज, हा पूल, हा रस्ता सुरू करायचा का नाही हे त्याच्यानंतरच प्रशासन ठरवेल आणि त्याच्यानंतरच हा ब्रिज सुरू होईल। मात्र असं असतं तरी आज देखील या ठिकाणचे वाहनधारक काही प्रमाणात या ठिकाणी ये जा करतायत। जीवाची पर्वा न करता या सुद्धा ब्रिजवरनं ज्या पद्धतीने वाहतूक सुरू आहे, जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत आहे का? मात्र अद्याप या ठिकाणी कुठल्याच अशा पद्धतीच्या नियंत्रणासाठी कर्मचारी देखील उपलब्ध नसल्यामुळे आता नेमकं प्रशासन करतंय तरी काय, नेमकं या धसलेल्या या ब्रिजचं नेमकं पुढे होणार काय, प्रशासन या कंपनीवर कारवाई करेल का, हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र आता या ठिकाणी जे वाहतूक जात होती मुंबईच्या दिशेने म्हणा किंवा नागपूरच्या दिशेने, आता जळगाव मार्गे या वाहतूक त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे। मात्र असं असलं तरी 1 वर्ष आधीच तयार केलेला हा जो ब्रिज आहे, हा जो रस्ता आहे तो आता कुठेतरी धसायला पडायला सुरुवात होत झाल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला हा रस्ता बंद करण्याची वेळ आता आली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।